महाराष्ट्रात आणि देशभरात विविध विषयावर 200 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. UPSC इनफॅक्ट 1200 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षार्थ्यांना मार्गदर्शन करत पुणे येथे व द युनिक अकादमी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते राजकारणात देखील प्रत्यक्ष पूर्ण वेळ कार्यरत आहेत. असे सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असलेले मान्य प्राध्यापक बालाजी गाडी पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. जगामध्ये ज्या वेळेला हिंसा माजली होती आणि माणसं माणसाला मारत होती त्यावेळेला जगाला शांततेचा संदेश देऊन अहिंसेचा मार्ग दाखवणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा देवतेची जाणावा, हा साऱ्या जगतवाला संतत्वाचा देवत्वाचा अर्थ सांगणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. तसेच नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी हे सांगून या महाराष्ट्रामध्ये वैष्णव धर्माची स्थापना करणारे आणि भागवत धर्माची पताका पंजाब पासून आजच्या पाकिस्तानापर्यंत घेऊन जाणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज, ज्यांनी आपल्या मुलीचा विवाह चर्मकाराच्या मुलासोबत लावून दिला आणि याच प्रांतामध्ये याच मातीमध्ये ज्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि मूर्तीपूजा नाकारून ज्यांनी समतावादी लिंगायत धर्म स्थापन केला, पुढे त्याचं हिंदुत्वामध्ये रूपांतरण झालं, त्यावरती मी पुढे येणारच आहे, ते महात्मा बसवेश्वर, ज्यांनी महिलांना धर्मामध्ये पुरुषांच्या बरोबरीचा जगात पहिल्यांदा जर कोणी समतेचा अधिकार दिला असेल तर तो संत चक्रधर स्वामींनी दिला, ते संत श्रेष्ठ चक्रधर स्वामी. तसेच ज्यांनी वयाच्या 16व्या 18व्या वर्षी गीतेवरती टीका लिहिली ते ज्ञानेश्वर महाराज, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये दलित समाजामध्ये जमून त्या काळातल्या अस्पृश्य समुदायामध्ये जन्मून ज्यांनी अभंगांचं कळित्व केलं आणि समतेचा धर्मनिरपेक्षतेचा भक्तीचा मार्ग इथल्या उच्चवर्णीयांना नीचवर्णीयांना आणि सकल जातींना दाखवला, ते चोका महार, सावता माळी, गोरा कुंभार या सर्वांना. व तसेच ज्यांनी नांगर हाकणाऱ्या मावळ्यांच्या हातामध्ये वेळ काळाने परिस्थितीचं भान राखून तलवार दिली, जे झोपले होते त्यांना जागा केलं आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राजा निर्माण करणारा राज्य निर्माण करणारा राजा घडवला, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. शेतकऱ्यांचे राजे कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 23 उपग्रंथांचं लिखाण करणारे छात्रवीर संभाजीराजे भोसले. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महिला शिकली पाहिजे, मुलगी शिकली तर पुढे जाईल आणि भारतातली महिला शिकली नाही तर घराची गाडा पुढे चालणार नाही आणि विकास होणार नाही. आणि म्हणून या भारतामध्ये ज्यांनी पहिली मुलींची आणि महिलांची शाळा सुरुवात केली आणि ज्यांनी सांगितलं विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली, नीतीविन गती गेली, गतीविन वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. माणसं शिकली नाही, शाळेत गेली नाही तर दळबद्री राहतील, हे ज्यांनी सांगितलं ते महात्मा फुले. ज्या माझ्या आईनं अंगावरती शेण चिखल दगड आणि माती घेऊन इथल्या मुलींना शिकवलं, ज्यांच्यामुळे माझ्या माय माऊल्या आपल्या संसाराचा गाडा हाकून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या, ती आई सावित्रीबाई फुले, ज्यांनी तुम्हाला मला खऱ्या अर्थानं पहिलं आरक्षण दिलं. त्या आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी या भारतामध्ये तुमच्या माझ्यासाठी जगातला भारतातला सगळ्यात पवित्र ग्रंथ लिहिला आणि इथल्या सामान्यांना जगण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा आणि हिंद दलित 6742 जातींना संसदेमध्ये जाण्याचा अधिकार दिला, ते भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अण्णाभाऊ साठे, ज्यांनी अंता बहादर असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणावरती जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून दोघ्यातली हागंदरी आणि झाडूच्या माध्यमातून गावातली हागंदरी मुक्त केली, ते गाडगे महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं, त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, आजच्या कार्यक्रमाचे या संमेलनाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर शेषरावजी मोहिते साहेब, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संमेलनाचे उद्घाटक माननीय श्री अशोकजी दानवाडे साहेब, माननीय श्री टोपान्ना पाटील, माननीय शरद शिवाजीराव पाटील, माननीय भैरवनाथ महादेव पाटील, माननीय DB मोहनगेकर, तसेच माननीय सौ प्रमिलाताई विश्वनाथ पाटील, तसेच डॉक्टर सौ अर्चना हेमंत कोलेकर, श्रीनिवास कालकुंद्रीकर, माननीय ॲडव्होकेट श्याम पाटील, माननीय राजू मायांना, तसेच या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय सुधीर कुंट्रे साहेब, तसेच या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबूरावजी गोंडवारकर साहेब, ज्यांच्यामुळे मला या कडोली साहित्य संमेलनामध्ये येता आलं, येण्याचा योग आला, संधी मिळाली, ते आमचे मार्गदर्शक
आदरणीय प्राध्यापक बाबूरावजी नेसरकर सर माझ्या समवेत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले, ज्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणावरती आलो, ते माझे मित्र बंधुतुल्य माननीय प्राध्यापक हर्षवर्धनजी जवादे सर, तसेच माननीय प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे सर आणि मंचाच्या समोर बसलेल्या सर्व मान्यवरांना मी या ठिकाणावरती विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या विचारांना सुरुवात करतो. जरा मरगळ आलेली आहे, एक बार संतांचा एक बार मोठ्या इथे जागर झाला पाहिजे. खरं तर मला जो विषय मिळाला आहे तो संबंध देशाला जोडणारा हा विषय आहे आणि म्हणून बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, नामदेव महाराज की, संत तुकाराम महाराज की, संत गाडगे महाराज की. या ठिकाणावरती संतांचं नाव एकदा घेतलं का आमच्या अंगामध्ये दहातीचं बळ यायला लागतं आणि नामदेवांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो भागवत धर्म सुरुवात केला, संतांनी जी समता सांगितली, आज महाराष्ट्र असेल अथवा महाराष्ट्राच्या आजूबाजूला हा संबंध देश असेल, सीमा भाग असेल, या सर्व भागामध्ये सामाजिक सुधारणेचा ज्या वेळेला चर्चा केली जाते, सामाजिक सुधारणेवरती ज्या वेळेला बोललं जातं, लिहिलं जातं, त्यावेळेला फुलेशाहू आंबेडकरांचा विचार, फुलेशाहू आंबेडकरांचं नाव आम्ही अग्रस्थानी घेतो. पण या अगोदर 12व्या शतकाच्या भारताचा ज्या वेळेला आपण विचार करतो, ज्या वेळेला राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात आलेली नव्हती, ज्या वेळेला राज्य ही संकल्पना अस्तित्वात आलेली नव्हती, या देशामध्ये चातुर्यवर्ण्य व्यवस्था होती, वैदिकांचं राज्य होतं, इथं अनेक छोटी मोठी राज्य करत होती. लोकशाही, जनजीवन, समता, स्वातंत्र्य ही आजचा कुठला अधिकार ज्या कालखंडामध्ये नव्हता, त्या कालखंडामध्ये मी ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये जन्मलो त्याच्या शेजारी नरसी गावामध्ये जन्मलेले नामदेव, शिंपी समाजामधले नामदेव पंढरपुरामध्ये येतात आणि पंढरपुरामध्ये येऊन त्या ठिकाणावरती तिथं धर्म शिकण्याचं, पांडित्य शिकण्याचा प्रयत्न करतात. पण या ठिकाणावरती ब्राह्मणेतरांना शिकण्याचा, वाचण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा, अक्कल मिळवण्याचा अधिकार नव्हता आणि अक्कल असेल तर ते समाजासमोर मांडण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, तत्व पुसावया गेलो वेदज्ञासी, तत्व पुसावया गेलो वेदज्ञासी, तर त्यापाशी भरले विधी निषेध. नामदेव महाराज म्हणाले की मी वेदज्ञांना वेदाचं आणि धर्माचं ज्ञान विचारायला गेलो, त्यावेळेला त्यांनी मला ह्याचा निषेध असतो आणि त्याचं पवित्र असतं, ते पाप असतं, हे पुण्य असतं, हेच सांगितलं. आणि म्हणून आम्हाला खरा धर्म सापडला नाही. मग खरा धर्म कोणता आहे ते सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आणि मग तो भागवत धर्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरामध्ये त्या ठिकाणावरती भीमा तीरावरती स्थापन करण्यात आला. आणि मग कुठला धर्म होता संतांचा, तर संतांचा धर्म होता विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, मुंगी आणि जाव आम्हा सारकाची जीव. विष्णुमय जग आहे आणि आम्हाला भेदाभेदाचा मंगळ, आम्हाला भेद नकोय, आम्हाला इथं काय पाहिजे, समता पाहिजे. आणि मग कुठली समता, समतांनी सामाजिक प्रबोधन केलं. आता सामाजिक प्रबोधन सांगत असताना दोन शब्द इथे येतात, समाज आणि प्रबोधन. आता समाज म्हटलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज येतो जात. या देशामध्ये 6742 जाती आहेत आणि या जातींमध्ये अनेक पोटजाती आहेत. या जाती आणि पोटजातीमध्ये आणि धर्मामध्ये विभागलेल्या समाजाला समाज म्हटलं का त्याची जात आठवते. पण संतांचा समाज हा मानवी समाज होता. त्या ठिकाणावरती भेद नव्हता, ना लिंगाचा, जातीचा, वर्णाचा, ना जन्माच्या ठिकाणाचा. तो मानवी समाज होता. आणि प्रबोधन कुठलं होतं, तर ते प्रबोधन माणसाला, लोकांना साधक बनवणार, सज्जन बनवणार, सज्जनांना सेवक बनवणार, सेवकांना सुधारक बनवणार, ते त्या ठिकाणावरचा प्रवेश होता. आणि ते प्रबोधन होतं. आणि लोकांच्या त्या सुधारकामधनं या मातीमध्ये एक नवा वैष्णव धर्म तयार झाला, जिथनं इथल्या लोकांना जगण्याचा अधिकार दिला. आणि जगणं म्हणजे काय असतं हे ज्यांनी भक्ती मार्गाच्या माध्यमातून सांगितलं, तो खरा संतांचा धर्म होता. आणि मग नामदेवांनी या ठिकाणावरती अशा प्रकारचं प्रबोधन केलं. एक आपण विचार केला पाहिजे, संत नामदेव हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यात जन्मतात. हे माणूस त्या कालखंडामध्ये पंढरपुरामध्ये हा माणूस येतो. पंढरपुरामध्ये त्या काळातल्या भटाभामनांनी यांना हकलून लावलं. त्यावेळेला त्यांच्या मुजोरीला न जुमानता त्यांच्या छाताडावरती पाय देऊन घरातले 14 माणसं जनाबाईंनी लिहून ठेवलंय की सकाळी 14 माणसं अभंगाला सुरुवात करायची आणि 15-20 जणी, 15 माणसं सकाळी उठली का दिवसभर तिथं 1 लाख अभंग लिहिण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मला वाटतं 96 ते 97 हजार अभंग त्यांनी लिहून काढले. 15 माणसं दिवसभर अभंग लिहायची. कशासाठी, तर समाजाला त्यांच्या जोकडातून मुक्त होता आलं पाहिजे आणि अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये
बुडालेला समुदाय बाहेर निघाला पाहिजे आणि प्रकाशाच्या वाटेवरती निघाला पाहिजे. आणि म्हणून ही माणसं लिहित होती. पंढरपुरातनं रामदेव महाराज इथनं बरेच लांब असलेल्या पंजाबात जातात आणि पंजाबमध्ये जाऊन 15 ते 20 वर्षे प्रबोधन करतात. आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा नामदेवांची मंदिरं आहेत. तिथं नामदेवांची पूजा केली जाते. आजचा बलूच असेल, सिंध प्रांत असेल, अथवा पाकिस्तानातला पंजाब असेल, अथवा भारतामधला पंजाब प्रांत असेल, गुमानला पाठीमागे साहित्य संमेलन झालं, तिथपर्यंत नामदेवांचा विचार पोहोचला आणि शिखांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेवांच्या 60 अभंगांचा त्या ठिकाणावरती जागा मिळाली. एवढी क्रांती शिंप्याच्या घरात जन्मलेलं पोरगं करू शकतं. हे का करू शकतं? तर वैष्णव धर्मामुळे. कारण वैष्णव धर्मानं सांगितलेलं आहे की आम्हाला यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. लहान थोर असतील, बायका असतील, पोर असतील, या प्रत्येकाला इथं येण्याचा अधिकार आहे. आम्ही इथं भेद मानत नाही. मग ती बाई असेल, मग याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी तर सांगितलंय भले मग ती वेश्या का असेना, तिला सुद्धा वैष्णव धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये, संतांच्या घरामध्ये जागर करण्याचा, प्रबोधन करण्याचा आणि भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. हे सांगण्याचा हिम्मत या महाराष्ट्रामध्ये फक्त वारकरी संप्रदाय करू शकतो. या देशामध्ये वारकरी संप्रदाय करू शकतो. नामदेवांनी फक्त भारतातल्या भटा बामणांच्या कट्टरतावादाला शिवी घातली नाही, तर पाकिस्तानामध्ये जाऊन मुस्लिम धर्मातला कट्टरतावाद सुद्धा नाकारण्याचं काम नामदेवांनी केले. आणि याच काळामध्ये या उत्तर भारतामध्ये एक संत निर्माण झाले. त्या संतांनी वैदिकांचा पोथी, पुराण, वेद जे सामान्यांना निषिद्ध होते, जे वाचू दिल्या जात नव्हते, ते नाकारले आणि वेगळा ब्राह्मणेतर धर्म स्थापन केला. ते महात्मा बसवेश्वर आजच्या काळामध्ये सुद्धा दुसऱ्या जातीमध्ये लग्न केल्यावरती हत्या आणि लव जिहाद होत असताना त्या काळात खालच्या जातीतल्या समजल्या जाणाऱ्या चांबाराच्या मुलासोबत स्वतःच्या मुलीचं लग्न लावून द्यायचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. हा सामाजिक संदेश आहे की माणसापेक्षा जात मोठी नसते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं. आणि आता मूळ मुद्द्यावरती येतो. चक्रधर स्वामी एके दिवशी बसलेले आहेत आणि त्यांचे सगळे शिष्य आले आणि बऱ्याच शिष्यनी सुद्धा होत्या. काही भक्तीने आल्या. दररोज दर्शन घेणाऱ्या भक्तीने दृष्टांताला सुरुवात झालेली आहे आणि दररोज दर्शन घेणाऱ्या भक्तींनी एके दिवशी दर्शनच घेतलं नाही. चक्रधर स्वामींनी विचारलं की काय कारण आहे आज दर्शन घेतलं नाही? त्यावेळेला तिनं सांगितलं मला विटा आहे, कारण मला मासिक पाळी सुरुवात झालेली आहे, मेन्स्ट्रुअल सायकल सुरुवात झालेली आहे, मग मी तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. त्यावेळेला 12व्या शतकामध्ये कुठल्याही विज्ञानाच्या विद्यापीठात आणि तुमच्या माझ्यासारखी डिग्री न घेतलेले चक्रधर स्वामी म्हणतात, नाकातनं सर्दी झाल्यावरती ज्या पद्धतीनं